नक्कीच नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय शुभमने घेतला होता आणि त्यावेळेला त्याने आपल्या स्पीच मध्ये सांगितलं देखील की नक्कीच मगाशी जे टार्गेट आम्हाला सेट करायचं होतं ते नाही करता आलं, परंतु या सामन्यात आम्ही नक्कीच ते पूर्ण करायचा प्रयत्न करू. येणारे 4 षटक आपल्याला निश्चितच सांगून जातील की ते टार्गेट काय असेल. पहिला चेंडू पुन्हा एकदा सुंदरसा पटका खोलवर टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थांबवले शुभमने विनोदला. धाव घेण्याचा प्रयत्न होता विनोद यांचा, परंतु थांबवलं शुभमनं. कोणती धाव मिळणार नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होईल. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला रजनीकांत यांच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू लो फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वन बाउंड चेंडू पकडतोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली सुरुवात पाहायला मिळेल. पाडेकरवाडी आणि सावरकर संघ आपला एक प्रतिनिधी कृपया इकडे पाठवायचा आहे. प्रत्येक संघाला ही सूचना द्यायची गरज नाहीये. सुंदर असा फटका कव्हर आणि पॉइंटच्या मधून खेळून काढलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी विनोदच्या बॅट मधून. आता मात्र चांगला सुरुवात झाली. खातं खोलले विनोदने आपलं स्वतःच चौकाराने. चांगली फलंदाजी. मोठ्या स्पर्धेतलं मोठं नाव आहे विनोद सावंत आणि शुभम साळुंके, परंतु चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा सामना खेळतायत जंगलवाडी आणि जुगायवाडी संघ. फुल टच चेंडू त्याला खेळून काढलाय पुन्हा एकदा. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू पुन्हा एकदा. हा येतो दुसरा चौकार विनोदच्या बॅट मधून. पहिल्या सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करू शकले नव्हते विनोद सावंत, परंतु या सामन्यात आता त्यांची बॅट बोलायला लागलेली आहे आणि अशाच खेळाची अपेक्षा असेल आपल्या संघाला देखील. त्यांच्याकडून अपेक्षा असतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हो खोलवर टप्प्याचा चेंडू. हलकीशी बॅटची कडा घेऊन पायावर आदळून चेंडू क्षेत्ररक्षकाजवळ जातो. एकच धाव मिळेल. 5 चेंडू झालेत या षटकातले. शेवटचा चेंडू असेल. स्ट्राइक एंडवर पुन्हा एकदा आपण शुभमला पाहतोय. ओहो काय फटका खेळलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहे, करणार नाही कोणती चूक. पहिला धक्का लागतोय जंगलवाडी आणि जुगायवाडी संघाला शुभमच्या माध्यमातून. अनिल त्या ठिकाणी उभा होता. चांगला झेल पकडला. मोठा फटका लागतोय जंगलवाडी आणि जुगायवाडी संघाला शुभमच्या रूपात. अगोदरच्या सामन्यात सुद्धा शुभमला 2 जीवदानं दिली होती, परंतु इथे जीवदान नाही मिळणार. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये निलेश. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोशन यायचा आहे आणि हा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आम्ही हॉटेल शिवरायचे सर्व ओनर अक्षय सावंत यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो. यायचा आहे अक्षय सावंत या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 धावा, 1 गडी बाद 10. थँक्यू. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र आपण पाहतो दिला जातोय. अर्थातच रोशनजी यांना पुरस्कार दिला जातोय. मॅन ऑफ द मॅच या मागील मॅचचा हिरो मात्र ते ठरतात आणि पुरस्कार आम्ही हॉटेल शिवरायचे सर्व अक्षयजी सावंत यांच्या शुभ हस्ते देतोय. थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन. रोशनजी काय बोलायला या खेळाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल? थँक्यू. आता जाऊया पुन्हा टुर्नामेंट भरवल्याबद्दल अध्यक्षांनी मनपूर्वक आभार.
त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या वागजावाडी मधलीवाडी टीम कडून. थँक्यू वागजेवाडी मधलीवाडी. आता हॉटेल शिवरायचे आपण पाहतोय सर्व ओनर अर्थातच अक्षयजी साळुंके आमच्या सोबत जोडले जात आहेत. अक्षयजी साळुंके युवा उद्योजक तुम्ही आहात आणि त्याच समेत आपण पाहतोय व्यवसाय बघत बघत तुम्ही क्रिकेट खेळताय. एक संदेश काय द्याल सर्व तरुण खेळाडूंना तुमच्या माध्यमातून की व्यवसाय महत्वाचा आहे की क्रिकेट महत्वाचं आहे की दोन्ही महत्वाचं आहे? दोन्ही महत्वाचं आहे आणि प्रॅक्टिस मध्ये असतील पोरं तर ती काय आणि या स्पर्धेबद्दल काय बोलाल अध्यक्ष चषक? हा एक नंबर भरवलेला आहे अध्यक्ष चषक आणि अध्यक्षांचा वाढदिवस आहे आज. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अध्यक्ष. थँक्यू. तुम्हाला देखील विनंती करतो व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं. आमचे सर्व प्रमुख मान्यवर जे कोणी मैदानावरती उपस्थित असतील त्यांना एक विनंती करेन आपण सर्वांनी व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं आहे. व्यासपीठ तुमची वाट पाहतोय आणि व्यासपीठावरती सर्व प्रमुख मान्यवर आणि फक्त कोर कमिटीचे मेंबर्स दिसतील. या व्यतिरिक्त व्यासपीठावरती कोणी दिसणार नाही याची देखील नोंद घ्यायची सूचना असेल. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये डीएसपी सरांच्या समवेत. धन्यवाद आकाश सर. आणि नो बॉल येतोय इकडे पंचांकडून. थ्रोचा नो बॉल म्हणजे 2 धावा आणि 1 नोची अशा 3 धावा मिळतील या चेंडूवर. निश्चितच या नियमामध्ये थोडासा बदल झालेला आहे. 3 धावा मिळतील आणि येणारा पुढील चेंडू फ्री हिट असेल. पंकजला दंडित केलं जातंय थ्रो गोलंदाज म्हणून आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण गजानन पवार. चांगली गोलंदाजी, योग्य टप्प्यावर गोलंदाजी. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता परंतु खेळून काढता आला आणि निरेशला धाव घेण्याचा प्रयत्न कोणताही होणार नाही. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू पकडला गजाननने आणि निर्धाव चेंडूची सांगता. चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेने संघाची धावसंख्या 19 या धावेच्या संख्येवर जाऊन पोहोचली. 19 धावा 1 गडी बाद. शुभमच्या रूपात पहिला झटका लागला होता जुगायवाडी जंगलवाडी संघाला. ओहो काय फटका खेळलाय विनोद सावंत. याचसाठी ओळखले जातात विनोद सावंत. विनोद सावंत यांच्या बॅट मधून पहिला षटकार. पहिल्या मॅच मध्ये बॅट थोडीशी शांत होती. ती त्या मॅच मध्ये का शांत होती त्याचं उत्तर या मॅच मध्ये दिलं जात आहे. पहिला षटकार येतोय विनोद यांच्या बॅट मधून. 2 चौकार ऑलरेडी आलेले आहेत परंतु षटकारासाठी बॅट कुठेतरी थांबली होती. तीही इच्छा पूर्ण झालेली आहे. अशाच मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल विनोद सावंत यांच्याकडून. गजाननवर हल्ला चढवलाय आता मात्र विनोदनी. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. ओहो पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हल्ल्यावर हल्ला चढवला जातोय आता गजाननवर. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. त्या चेंडूवर काय कमाल करणार विनोद सावंत. शुभम साळुंके स्वस्तात माघारी जरूर परतले परंतु त्यांची कमी भासू देत नाहीयेत विनोद सावंत. ओहो पुन्हा एकदा मोठा फटका परंतु आता मात्र क्षेत्ररक्षक निवडला आणि केली चूक विनोद यांनी. सुंदर असा झेल पकडला आणि दुसरा झटका लागतोय शिवनेरी माफ करा जुगायवाडी आणि जंगलवाडी संघाला. स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. प्रदीप नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. प्रदीप यांना निलेश यांची साथ देण्यासाठी प्रदीप. 29 धावा.
दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 29 धावा 29 for 2 लॉस. आणि नवीन गोलंदाज अर्थातच लडकं व्यक्तिमत्व आहे हे मुंबई पोलीस तुषार डांगे उर्फ नाना गोलंदाजी मार्कवर. तुषार नाना ओव्हर द विकेट पुन्हा एकदा निलेश साठी. हो हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. एकाच धावेवर समाधान. या एका धावेने संघाची धावसंख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचते. धावा थांबवाव्या लागतील. 2 षटकं संपलेली होती. तिसरं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ओहो चांगला फटका. परंतु क्षेत्ररक्षक आहे अनिल त्या ठिकाणी. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. तुषार नाना यांच्यावरती जबाबदारी आहे ती. पहिल्या 2 षटकामध्ये धावांचा डोंगर उभा केला होता जुगाईवाडी जंगलवाडी संघाने, परंतु आता थांबवावं लागेल त्यांना या सामन्यामध्ये. या षटकामध्ये माफ करा, चांगली गोलंदाजी करावी लागेल तुषार नाना यांना. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय परंतु करतोय चूक. एक धाव धावून पूर्ण. दुसरी धाव धावून पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न प्रदीप यांच्याकडून होतोय परंतु थांबवलं निलेश यांनी. 2च धावा मिळतील आणि जीवदान सुद्धा मिळालं निलेशला. चांगली गोलंदाजी जरूर होते नाना यांच्याकडून परंतु क्षेत्ररक्षकांना सुद्धा चांगली साथ द्यावी लागेल गोलंदाजाला. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट तुषार नाना. हो चांगला फटका. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चांगली फेकी सुद्धा केलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. बॅकअप होता त्या ठिकाणी. धावा थांबवाव्या लागतील. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. वारंवार चांगली गोलंदाजी करावी लागेल. योग्य टप्पा आणि योग्य दिशा पकडून गोलंदाजी करावी लागेल आणि तसंच काहीशी गोलंदाजी पाहायला मिळते तुषार नाना यांची. चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि करतोय पुन्हा एकदा चूक. देत आहेत प्रदीपला पुन्हा एकदा जीवदान परंतु धावबादच्या रूपात प्रदीप बाद. जरी झेल सुटला असला तरी धावबादची संधी निर्माण केली आणि प्रदीपला माघारी जावं लागेल. लय पकडली होती प्रदीपने. झेल सुटला होता जरूर परंतु थांबायला पाहिजे होतं. एक धाव जरी मिळाली असली तरी प्रदीपकडे ती क्षमता होती मोठे फटके मारण्याची. परंतु धावबाद होऊन प्रदीप माघारी त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये निलेशची साथ देण्यासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका. आता अनिल कडून होते चूक. झेल सुटतोय. दिले जाते जीवदान परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 36 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर
सुनील जाधव शेवटचं षटक असेल त्याच्या समोर गणेश. ऑप्शनच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. पंच वळतायत आमच्याकडे. दोन्ही हात जमिनीला करतायत समांतर आणि केलं जाते दंडित. व्हाईट बॉलचा इशारा अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू, परंतु आता निर्धाव चेंडूची सांगता होईल. हो हो, चांगला फटका गणेशाच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. चप्पल होऊन खेळले आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडू. पाहूया पंचांचा काय रिझल्ट. दोन्ही हात आकाशाला गवसणी घालताना पाहायला मिळाले. याचाच अर्थ काय तर मिळतोय षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला गणेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मोठा फटका प्रयत्न आणि फलंदाज होतोय बाद. पंचांचा बोट आकाशाकडे. बॅटची हलक्याशी काढा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज होतोय बाद आणि गणेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कोण तर आजच्या या संपूर्ण स्पर्धेचं ज्यांच्या माध्यमातून नियोजन झालंय आणि या स्पर्धेचंच औचित्य आहे की वाढदिवस. ज्यांचा वाढदिवस आहे तेच सन्मान्य विद्यमान अध्यक्ष राम सावंत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी एक षटकार मारला तर कुठेतरी वाटेल की आज वाढदिवस आहे आणि त्याचे फटाके नक्कीच फुटताना पाहायला मिळतील. अगदी शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील, 3 चेंडू शिल्लक असतील, माफ करा. या 3 चेंडूवर राम यांना मोठा फटका मारावा लागेल. पाहूया रामच्या बॅट मधून काय कमाल होते. सुनील टू राम. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू हलकासा बॅटची एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि येतोय चौकार. अध्यक्ष आले. अध्यक्षांनी पहिल्या चेंडूवर खातं आपलं खोललंय चौकारांनी. षटकार नाही आला म्हणून काय झालं, परंतु चौकार जरूर आलाय. धावा येणं गरजेचं होतं आणि त्या मिळाल्या देखील. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. सुनील टू राम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा राम यांच्यासाठी सुनील. कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा हाय अँड हँडसम षटकार डाऊन द ग्राउंड स्टेट. पंचांच्या डोक्यावरून सुरक्षित झोन मध्ये फेकून दिला चेंडू. प्रेक्षकांमध्ये येतात साधा अध्यक्षांच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. अध्यक्षांनी आज दिवस पावन केला आपला या षटकाराने. मान्य सन्मान्य आदरणीय पोपटची कदम नाना यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी आपण पाहतोय 1001 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. अध्यक्षांवरती आपण पाहतोय कॅश प्राइज झालंय. फुलटॉच बॉल मिस केला. धावचीची संधी निर्माण होती ती गमावली. 2 धावा धावून पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न झाला. चेंडू अगदीच सीमारेषे अलगद फील्ड केला गेला. 4थ्या धावेचा प्रयत्न झाला तर अध्यक्ष फक्त धावायचं काम करत आहेत. त्यांनी विचारच केला नाही, फक्त मला धावायचं होतं. शेवटचा चेंडू होता, माहित होतं, फक्त धावत राहिले. परंतु पंच लवकरच कळवतील की नक्की किती धावा. 3 धावा या चेंडूवर. ओके, 4थ्या धावेसाठी धावबाद झालेले आहेत. 3 धावा धावून पूर्ण आणि षटक संपतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर जंगलवाडी जुगाईवाडी संघाची धाव संख्या 56 धावा. 57 धावांचा आव्हान असेल
पाडेकरवाडी आणि सावरगर संघासमोर विजयासाठी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घेण्यासाठी क्षेत्ररक्षणासाठी जुगायवाडी आणि जंगलवाडी संघाने आपले संपूर्ण टीम घेऊन मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. 56 धावा 57 धावांचा पाठलाग करायचा आहे सावरगर आणि पाडेकरवाडी संघाला. आणि यानंतरचा जो सामना होणार सावरगर पाडेकरवाडी विपक्ष मधलीवाडी वागजायवाडी या सामन्यानंतर लगेचच टॉस केला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. तसेच आजच्या दिवसामधील पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा शिल्लक होता तो मात्र आपण देतोय. अर्थातच सावरकर पाडेकरवाडी आणि विपक्ष टीम केवली सूर्याची वाडी या दरम्यान मॅच झाली होती. मॅच एकतर्फी मिळवली होती. अर्थातच अभि ठरतोय मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता. पहिल्या मॅचचा यायचा अभि लगेच आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेऊन जायचा आहे. चला मॅचला देखील सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. आणि यानंतर होणारी मॅच सावरकर पाडेकरवाडी विपक्ष टीम मधली वाडी वागजायवाडी या दोन संघांदरम्यान मॅच खेळवली जाणार आहे. परंतु ही मॅच झाल्यानंतर तो टॉस करण्यात येणार, लगेच त्वरित टॉस केला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि मॅन ऑफ द मॅच विजेता अभि तू देखील यायचा आहे. बॅटर देखील या मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज लगेच याच्या मैदानाच्या आतमध्ये, जास्त वेळ कोणीही घेणार नाहीये, लगेच या मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात करायची आहे. सावरकर पाडेकरवाडी संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. तुषार डांगे आणि महेश पवार ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. नक्कीच 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. आव्हान नक्कीच सोपं नसेल पाडेकरवाडी आणि सावरकर संघाला, परंतु क्रिकेट आहे आणि जितीचा खेळ आहे, काही घडू शकतं. त्यांनी 56 केले तर तुम्ही 57 नक्कीच करू शकता. फक्त एकच धाव तुम्हाला एक्स्ट्रा करायची आहे, ते तुम्ही करू शकता. या अगोदर असे तुषार नाना डांगे यांनी असे कारनामे भरपूर वेळा केलेले आपण पाहिलेत, परंतु थोडीच तोड गोलंदाजी सुद्धा आहे जंगलवाडी जुगायवाडी संघाकडे. त्याच प्रात्यक्षिक पाहायला जसंच नेहमीप्रमाणे मेंढाडेरी पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कोट पाहतोय शुभम साळुंके. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी त्यांच्या समोर तुषार नाना डांगे. स्ट्राईक वर पाहतोय आपण. शुभम तू तुषार. ओ काय फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय परंतु करणार नाही कोणतीही चूक आणि कौतुक करावं लागेल छोट्या उंचीचा खेळाडू
आणि मोठा झटका लागतोय सावरकर पाडेकरवाडी संघाला तुषार नाना डांगे यांच्या रूपात श्रेयस मचिंद्र सावंत जुगायवाडी संघाचे अजूनही 40 प्लसचे खेळाडू आहेत मचिंद्र सावंत आभा यांचे चिरंजीव आहेत तेजस काय झेल पिकडला कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं पहिल्याच चेंडूवर मोठा फटका लागलाय या पाडेकरवाडी आणि सावरकर संघाला नवीन फलंदाज अनिल मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके मारण्याची अनिल हो चांगला फटका आडव्या बॅटने मारलाय परंतु सुंदर क्षेत्ररक्षण धावचीची संधी हो परंतु अनिल यांच्याकडे सुद्धा धावण्याची क्षमता जोरदार आहे सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं पुन्हा एकदा महेश हो पुन्हा एकदा चांगला फटका आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय बॉर्डर लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतोय परंतु मिळतील 4 धावा या चेंडूवर महेशच्या बॅटमधून येतोय चौकार 57 धावांचा पाठलाग करतोय पाडेकरवाडी सावरकर संघ जळगावचे सुपुत्र संतोष पवार यांचं या ठिकाणी आगमन झालंय आयोजक कमिटीच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे मंचावर जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा शुभम तू महेश हो चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी त्याच्यात चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेकी देखील चांगली होती धावचीची संधी निर्माण झाली होती परंतु थोडस मिसअंडरस्टँडिंग आणि फलंदाज सुरक्षित सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळालं मोठे फटके मारावे लागतील मोठ्या धावांचा पाठलाग करतोय सावरकर संघ आणि पाडेकरवाडी संघ आज कॉम्बिनेशन पाहायला मिळते की आगळी वेगळी स्पर्धा आपल्या भेटीला आलेल्या आहे 2 गाव 1 संघ सह्याद्री असोसिएशन पाटणदुर्ग पठार विभाग आणि या असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय राम सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलंय काहीशी वेगळी संकल्पना त्यांनी या ठिकाणी अंमलात आणलेली आहे 2 गाव 1 संघ 50,000 रुपये कॅश प्राइज असणार प्रथम पारितोषिक असणारी ही मोठी स्पर्धा द्वितीय 30,000 आणि तृतीय 20,000 इतक्या मोठ्या रकमेची ही स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धेचा काल पहिला दिवस झाला पहिल्या दिवसामध्ये आपल्याला बक्षीस पात्र फेरीसाठी 2 संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले पहिला संघ होता विरेवाडी आणि धायटी आणि त्यानंतरचा दुसरा संघ होता डपळवाडी आणि जळव आणि या गटातून अजून एक संघ आपल्याला बक्षीस फेरीसाठी मिळेल आणि या 3 संघामध्ये होईल खरी झुंज जी पाहण्यासाठी सगळेच नक्कीच उत्सुक असतील सगळेच तारे सितारे सह्याद्री असोसिएशन मधील आपल्याला पाहायला मिळतील खेळताना अगदी सेमीफायनलच्या मॅच मध्ये आणि फायनलच्या मॅच मध्ये देखील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7 धावा 1 गडी बाद 7 धावा दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण विनोद सावंत फलंदाजी चांगली केली होती विनोद सावंत यांनी आता गोलंदाजी चांगली करावी लागेल 18 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी 18 चेंडू आणि 50 धावा विजयासाठी चला स्पीडअप घ्यायचा आहे खूपच उशीर लावताय तुम्ही जंगलवाडी आणि जुगायवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण मध्ये बदल करण्यासाठी वारंवार वेळ लावत आहात कृपया विनंती असेल आपण स्पीडअप घ्यायचा आहे
प्रत्येक चेंडूवरती तुमच्याकडून क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना पाहायला मिळतो, जरूर करावा, परंतु वेळेची सुद्धा काही मर्यादा आहे आणि त्याचं पालन सुद्धा तुम्हाला करावं लागेल. हो, एज लागलेले आहे. चेंडू विकेट किपर शुभमच्या डोक्यावरून जातोय, परंतु प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. चेंडू फील्ड करतोय आणि ओव्हरथ्रो करेपर्यंत 2 धावा निश्चितच मिळतील या चेंडूवर. या अगोदरच्या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती विनोद सावंत यांच्याकडून. आता सुद्धा त्याच पद्धतीची अपेक्षा असेल आपल्या संघाला त्यांच्याकडून. चांगला फटका, डाऊन दी ग्राउंड मारलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, ओव्हरथ्रोची संधी. हो, थोडीशी चूक होते विनोद सावंत यांच्याकडून. धावबादची संधी निर्माण झाली होती, परंतु चेंडू हातातून निसटला आणि जीवदान दिलं. महेशला जीवदान मिळाले धावचीच्या स्वरूपात, परंतु मोठे फटके मारावे लागतील तर अनिलला. अनिलकडे ती क्षमता आहे, मोठ्या धावांचा पाठलाग करतोय संघ, परंतु जबाबदारीने खेळावं लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि वा, चांगले प्रयत्न. पायानं अडावचा प्रयत्न झाला प्रदीप यांचा आणि यशस्वी देखील झाला. 2च धावा मिळतील अनिलला. चौकार आहे, माफ करा, चौकार गेलाय. प्रदीपने स्वतः आपल्याला सांगितले की चौकार आहे. खेळाडू रत्ती अशी सर्वांनी दाखवली पाहिजे. ओहो, चांगला फटका, स्टेप आउटून खेळलेला आहे, परंतु चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार अनिलच्या बॅट मधून. थोडस जजमेंट चुकलेलं दिसतंय. जयदीप होता त्या ठिकाणी, मला वाटतंय, माफ करा, विजय होता. पुन्हा एकदा पेज लागलेला आहे. चेंडू हवेत आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतं चेंडू. एक धाव धावून पूर्ण आणि दुसरी देखील धाव धावून पूर्ण. थोडासा शुभम नाराज दिसतोय आपल्या क्षेत्ररक्षकांवर. पुन्हा एकदा विनोद सावंत. हो, स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, मी स्वतः चेंडू, धावाची संधी पुन्हा एकदा. अनिल नक्की काय करतायत मैदानाच्या आतमध्ये स्वतःला समजत नाहीये. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 23 धावा. चला स्पीडअप घ्यायचा आहे. मी मगाशीच सांगितले उशीर लावायचं नाहीये, स्पीडअप घ्यायचा आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर निलेश. महत्वाचं षटक असेल, खूप मोठी जबाबदारी असेल या षटकात देखील. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. निलेश साळुंकेला थांबवले आणि निलेश सावंतला पाचारण केलेलं आहे. खरंच खूप, मी मगाशीच तुमचं नाव घेऊन बोललोय की जंगलवाडी आणि जुगारवाडी टीम आपण खूपच क्षेत्ररक्षणामध्ये उशिरा होता. पेनल्टीला सामोरं जावं लागेल आपल्याला, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे.
शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला जाईल. जर तुमचं वेळेत षटक पूर्ण नाही झालं तर जाऊया मॅचच्या दिशेनं. निलेश ओव्हर द विकेट. चांगला फटका महेशच्या बॅटमधून, परंतु क्षेत्ररक्षक आहे प्रदीप त्या ठिकाणी. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. धावाची संधी निर्माण पाहूया, परंतु फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजवर. 2 धावा नक्कीच मिळतील. एकच धावून काढलेली आहे महेशने. सेकंडर पाहतो पुन्हा एकदा पण अनिलला स्पीडअप घ्यायचा आहे. निलेश टू अनिल. 57 धावांचा पाठलाग करतोय पाडेकरवाडी आणि सावरकर संघ. चांगला फटका आलाय आता अनिलच्या बॅट मधून. चेंडू सरळ निघून जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. चांगला फटका अनिलच्या बॅट मधून आलाय. मी मगाशीच सांगितलं होतं अनिल देखील मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो आणि त्याला का ओळखलं जातं ते या फटक्यामध्ये त्याने दाखवून दिलंय. आणि अशाच अजून 3-4 मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल आपल्या संघाला आणि सामना जिंकावा लागेल पाडेकरवाडी आणि सावरकर संघाला, कारण पहिला सामना पराभूत झाले होते. त्यामुळं या स्पर्धेतील आव्हान आपलं जिवंत ठेवायचं असेल तर हा सामना जिंकू किंवा मरू याच परिस्थितीत खेळायचा आहे. पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून हा येतो हँड अँड सम षटकार अनिलच्या बॅट मधून. निलेशवर चढवलेला हा दुसरा षटकार. लागोपाठ 2 षटकार ठोकलेत अनिलने निलेशवर. या षटकाराने संघाची धावसंख्या 36 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 36. अजून 1-2 मोठा फटका मॅच बनवू शकते. आलाय लगातारचा तिसरा. या बात विकास कदम यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी. तीन लगातार षटकार ठोकलेत अनिलने आणि त्यांनी दाखवून दिलंय, जसं मी अगोदरच सांगितलं होतं की मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. आणि अनिलला हॅट्रिक साठी आता नक्कीच कॅश प्राइज दिलं जाईल. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने पुढचा चेंडू आणि हा चौथा येतोय का आडव्या बॅट मधून, परंतु विजय आहे त्या ठिकाणी करणार नाही कोणती चूक. लगातारचा चौथा सुद्धा मारायचा प्रयत्न होता अनिलचा, प्रयत्न फसला, विजय होता त्या ठिकाणी, विजय करणार नाही कोणती चूक. आणि आता माघारी जावं लागेल अनिलला. 3 षटकार जरूर ठोकलेत परंतु त्याचं कॅश प्राइज नक्कीच अनिलला दिलं जाईल. मोहन सूर्यवंशी फौजी यांच्याकडून 3001 रुपयांचं कॅश प्राइज असेल अनिल यांच्यासाठी. सलग 3 षटकार. हॅलो विकास कदम यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पुन्हा एकदा मोठा फटका गॅप मध्ये घेऊन काढलाय चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. एक धाव धावून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न, दुसरी देखील धाव पूर्ण. मॅच मध्ये काय घडतंय, कधी मॅच पडेकरवाडी आणि सावरकर संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळते तर कधी जुगायवाडी आणि जंगलवाडी.
3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 44 44 धावा, 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी सावरकर पाडेकरवाडी संघाला. 6 चेंडू 13 धावा काही घडू शकतं. या मैदानानं या अगोदर दाखवून दिले की 6 चेंडूत 30 धावा सुद्धा चेस झाल्यात. हे तेच मैदान आहे, 6 चेंडू 30 धावा सुद्धा चेस झाल्यात आणि हे तेच मैदान आहे की जिथे 6 चेंडू 4 धावा डिपेंड सुद्धा झालेल्या आहेत. त्यामुळं काही घडू शकतं. 6 चेंडू शेवटचे 13 धावांची आवश्यकता विजयासाठी असेल सावरकर पाडेकरवाडी संघाला. गोलंदाजी मार्कवर पाहतोय आता मात्र निलेश साळुंके चौथं आणि निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. ओहो हो, खड़े खड़े देखते रहो, क्या बात है यार. महेश बॅट बदलायला आला होता आणि का बॅट बदलली त्यांनी हे दाखवून दिलं या षटकाराने. हाय अँड हँडसम षटकार. पहिल्या चेंडूवर सामन्याचं चित्र बदललं. आज सलग 3 षटकारासाठी सन्मान्य विकास कदम साहेब सावी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला मिळणार आहे. सलग 3 षटकारासाठी, सलग 3 विकेट साठी सुद्धा त्यांनीच दिलेलं होतं. परंतु अजून विकेट हॅट्रिक तर झालेली नाहीये, पण षटकाराची हॅट्रिक मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. सावरकर संघाचा खेळाडू आहे अनिल आणि मोहन सूर्यवंशी फौजी यांच्याही माध्यमातून 3001 रुपयाची हॅट्रिकची कॅश प्राइज दिली होती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू लेग स्टंपच्या वरून गेलाय, पण त्यांच्या मनात कोणती शंका नसेल. निर्धाव चेंडूची होते संगता. पहिल्या चेंडूवर अगदीच मोठा फटका आला होता 6 धावांसाठी आणि आता 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता विजयासाठी. 4 चेंडू आणि 7 धावा. चेंडू फेकून मारलाय. शुभम होताच्या ठिकाणी फील्ड केला आणि चेंडू यष्टीवर आदळलाय, परंतु पंच वळतायत आमच्याकडे. तिसऱ्या पंचांकडे. तिसरे पंच आमच्या जवळ आहेत सोबत. लवकरच तुमच्यापर्यंत योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल. धावबादसाठी रिव्ह्यू घेतलाय पंचांनी, स्वतः रिव्ह्यू घेतलेला आहे. त्यामुळं कॅमेऱ्यामध्ये येत नाहीये. पंचांनी जो निर्णय दिलाय तो मान्य असेल. ऑनफिल्ड जो अंपायरने निर्णय दिलाय तो ग्राह्य धरला जाईल याची नोंद घ्यायची. फलंदाज होतोय बाद. कॅमेरामध्ये ऑब्जेक्ट मध्ये येतो, या कारणास्तव पंचांचा डिसिजन आम्ही कंटिन्यू करतोय. ऑनफिल्ड पंचांचा डिसिजन कंटिन्यू केला जातोय. थर्ड अंपायरच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला होता, चेक सुद्धा केलाय आणि त्यानंतर पाहायला गेलं तर ऑब्जेक्ट मध्ये येतो, या कारणास्तव जो पंचांचा डिसिजन आहे ऑनफिल्ड वरचा तो आम्ही कंटिन्यू करतोय. मुळामध्ये कॅमेरामध्ये ते स्पष्ट चित्र दिसतच नाहीये, त्यामुळे निर्णय घेणं खूप कठीण आहे. त्यामुळं मैदानावरील पंचांकडे तो निर्णय सोपवला गेला आहे याची नोंद घ्यायची आहे.
पाहायला मिळतो या ठिकाणी 3 चेंडू 7 धावा. हो, आता मात्र पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर होत आहेत. दंडित केलं जातंय गोलंदाजाला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेची भर. धावसंख्येमध्ये समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि 6 धावा. एक मोठा फटका आणि विजयावर केलं जाईल शिक्कामोर्तब. पण तो कोणाच्या बॅट मधून येईल? एक मोठा फटका. येणारे 3 चेंडू सांगतील. संदेश पुन्हा एकदा निलेश टू संदेश. ओहो, कोलवर टप्प्याचा चेंडू. धावबाची संधी निर्माण झाली होती आणि पाहूया पंचांचा काय इशारा येतोय तेच समजत नाहीये. नक्की मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? धावबाची अपील देखील केली होती शुभम साळुंकेने. रिव्ह्यू साठी आमच्याकडे पाचारण केले तिसऱ्या पंचांना, परंतु धावा किती मिळाल्या तेही चेक करा एकदा. या चेंडूवर निकाल तर लवकरच कळवला जाईल. थ्रो होण्याच्या अगोदर सुद्धा धावा किती आल्या, थ्रो झाल्यानंतर सुद्धा धावा किती आल्या याच्याकडे सुद्धा लक्ष असणं गरजेचं आहे. कोणावरही अन्याय होणार नाही याची नोंद घ्या. योग्य तो निर्णय लवकरच कळवला जाईल आमच्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्या जवळ. नक्कीच तिसरे पंच आपले अगदी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत कळवला जाईल. थोडासा उशीर लागतोय आणि आपल्यापर्यंत निकाल येतोय. फलंदाज सुरक्षित असेल नाबाद याचा अर्थ नॉट आउट. आणि फक्त धावा सांगायच्या या चेंडूवर किती आल्या. 2 धावा नक्कीच मिळतील या चेंडूवर. आता शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता असेल सावरकर आणि पाडेकरवाडी संघाला. कंपल्सरी चेस असेल याची नोंद घ्यायची आहे. समोर संदेश सेकंड वर पाहतोय. नॉट सेकंड अजून महेश आहे. महेश स्ट्राईक वर असायला हवं होता असं मला तरी वाटतंय, कारण सेट फलंदाज आहे. आणि क्लीन बोल्ड त्रिफळाचित. यॉर्कर टाकलेला चेंडू समजला नाही संदेशला आणि हे त्रिफळाचित होतोय. आता समीकरण बदलतंय पुन्हा एकदा. 1 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता असेल सावरकर पाडेकरवाडी संघाला. प्रत्येक चेंडूवरती समीकरण वेगळं पाहायला मिळालं. या षटकात खूप काही घडामोडी पाहायला मिळाल्या. षटकार पाहायला मिळाला. धावबादच्या संधी सुद्धा 2 वेळा निर्माण झाल्या होत्या. दोन्ही वेळेला आपण तेही पाहिलं.
आता क्लीन बोल्ड त्रिफळाची झालेला खेळाडू तेही पाहायला मिळालं. आणि आता मात्र अगदी शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरून ठेपलेली ही मॅच पाहूया कोणाच्या बाजूने जातोय. विजयाचा चौकार. एक चेंडू 4 धावा, 4 धावा आणि एक चेंडू. सावरगर पाडेकरवाडी की जंगलवाडी आणि जुगायवाडी या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल, एक चेंडू 4 धावा तुम्हाला कराव्याच लागतील, अन्यथा आव्हान जवळजवळ संपुष्टात येईल ते सावरगर आणि पाडेकरवाडी संघाचं. हा सामना जिंकणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू निलेश आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आहे. दुसरी धाव देखील प्रयत्न होतोय, पूर्ण होतोय. आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज होतोय बाद. 2च धावा मिळतील आणि 2 धावांनी सामना जिंकलाय तो टीम जंगलवाडी जुगायवाडी या संघाने. आणि जवळजवळ आव्हान संपुष्टात आले ते पाडेकरवाडी आणि सावरगर संघाचं. खूप असे चोरशीचे प्रयत्न केले जरूर पाडेकरवाडी सावरगर संघाने. कुठेतरी वाटलं होतं की विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय संघ, परंतु थोड्यासाठी का होईना पण पराभूत झाले. पराभव हा पराभव असतो. अभिनंदन तुमचं देखील करावं. आणि यानंतरचा होणारा सामना सावरगर पाडेकरवाडी आपला कर्णधार फक्त पाठवायचा आहे आणि मधलीवाडी आणि वागजावाडी लगेचच 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर या सामन्याला सुरुवात होईल. आपण टर्फच्या ठिकाणी आपण जाऊया आकाश काटे सरांच्याकडे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच सुंदर फलंदाजी आणि ज्यांच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली विनोद सावंत ठरतायत. या सामन्याचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आपण यायचं आहे आणि आपला पुरस्कार देखील घेऊन जायचा आहे आणि टॉस साठी देखील यायचं आहे. कर्णधार जंगलवाडी आणि जुगायवाडी आणि माफ करा नाही सावरगर पाडेकरवाडी आणि मधलीवाडी वागजायवाडी. टीम कॅप्टन या कॅप्टन विजय आणि कॅप्टन गजानन लगेचच यायचं टॉस करण्यासाठी धावत या. जास्त वेळ कोणी घेऊ नका. त्यानंतर टॉस केल्यानंतर तुम्हाला 5 मिनिटाची विश्रांती दिली जाईल. त्यानंतर आम्ही मॅचच्या दिशेने वळणार आहोत, त्याची देखील नोंद घ्यायची आहे. परंतु तोपर्यंत या टॉस केला जाईल. कॅप्टन विजय कॅप्टन गजानन याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विनोद सर तुम्ही देखील या.